SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर माझी एक स्ट्रॅटर्जी मी शेअर करणार आहे. मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉसओव्हर आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सर्वप्रथम आपल्याला दोन मुव्हिंग ॲव्हरेज घ्यायचे आहेत, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. तर आपल्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला इथून इंडिकेटरचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला, तिथे क्लिक करून इथे आपल्याला सर्च बारमध्ये EMA टाईप करायचं आहे. हे बघा आला इथे मुव्हिंग एक्सपोनेन्शियल. तर हा आपल्याला दोन घ्यायचे आहेत, त्यावरती दोन वेळा क्लिक करायचं. इथे आले. आता याची सेटिंग आपल्याला एकाची सेटिंग आपल्याला 5 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज घ्यायचा आहे. त्याला आपण ब्लू कलर देऊया. आणि दुसऱ्या मुव्हिंग ॲव्हरेजला आपण दुसऱ्या मुव्हिंग ॲव्हरेज आपण 20 पिरियडचा घ्यायचा. त्याला आपण रेड कलर देऊया. ओके. तर आपण दोन मुव्हिंग ॲव्हरेज घेतलेले आहेत, त्यांची सेटिंग पण केलेली आपण. आपल्याला एंट्री आणि एक्झिट कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायला लागतील. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे पहा. इथे आता इथे आजचं क्लोजिंग 22,031ला झालेलं आहे. आता इथे जिथे क्लोजिंग झालं ना तिथून खालच्या साईडला बघायचं सपोर्ट ड्रॉ करताना. तर इथून तुम्हाला दिसेल पहिला स्विंग कुठे बांधलेला आहे. तर आपल्याला इथून आता दिसेल की पहिला स्विंग इथे बांधलेला आहे. तर इथे आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून खाली कुठे सपोर्ट आहे ते पाहायचं. आपल्याला पहा इथे एक सपोर्ट आपल्याला भेटलेला. ठीक आहे. तर आपल्याला रेजिस्टन्स शोधायचं. आता रेजिस्टन्सला पण तसंच, तिथे क्लोज झालं मार्केट त्याच्यावरती बघायचं पहिला स्विंग कुठे तयार झाला. आपल्याला इथून दिसेल पहिला स्विंग आपल्याला इथे दिसतोय. इथून मार्केट खाली आलं. इथे आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर अजून वरती कुठे आपल्याला इथे एक स्विंग दिसतोय. साधी आणि सिंपल स्ट्रॅटेजी आहे, पण ही 100 पैकी 80% तरी वर्क करते. 80%चा इथं रेशिओ आहे, सक्सेसफुल रेशिओ आहे. तर तुम्ही ही यूज करू शकता, पण त्याची एक कंडिशन आहे. आता हा क्रॉस ओव्हर तर तुम्हाला दिसतोय, कधी कधी आता याच्यामध्ये फेक क्रॉस ओव्हर पण होतात. जसं आता तुम्ही इथे पाहू शकता. आता इथून मार्केट वरती गेलं. आता समजा इथून तुम्ही हे पाहून एंट्री केली असती तर लगेच तुमचा इथे स्टॉप लॉस हिट झाला असता. तर हे दोन्ही मूव्ही करतात. त्या क्रॉस ओव्हर केल्यानंतर त्यांचं डायरेक्शन पाहायचं कसं आहे. डायरेक्शन म्हणजे आता इथून क्रॉस ओव्हर झाल्यावर ते वरच्या दिशेला जात आहे का परत रिटर्न, हे पाहायचं. त्याच्यामधला डिस्टन्स, दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज मधला डिस्टन्स पाहायचा कसा आहे. जर ते दोन्ही जवळजवळ असतील, जर दोन्ही जवळजवळ असतील तर आपण थोडा वेट करायचा, कारण जवळजवळ असेल तेव्हा मार्केट शक्यतो साईडवेज राहील. तुम्ही इथे पाहू शकता. आता इथे दोन्ही जवळजवळ मुव्हिंग ॲव्हरेज आहे, तर इथे मार्केट साईडवेज आहे. इथे ट्रॅपिंग वगैरे होती म्हणजे. आणि जर गॅप जास्त असेल दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये तर बिनधास्त तुम्ही क्रॉस ओव्हरला ट्रेड करू शकता. ते घेऊन त्याच कॅन्डलचा जर लो असेल क्रॉस ओव्हरच्या खालचा, तिथे आपला आपण स्टॉप लॉस लावायचा आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रॉसओव्हर कुठे होतो ते मेन इम्पॉर्टंट आहे. कारण क्रॉसओव्हर हा एकतर ह्या रेजिस्टन्सच्या लेवलला झाला पाहिजे, नाहीतर सपोर्टला झाला पाहिजे, तर तो तुम्हाला सक्सेसफुल क्रॉसओव्हर तुम्हाला दिसेल. आता हे क्रॉसओव्हर आधीमध्ये कुठेही होतील, पण त्या क्रॉसओव्हरला जास्त इम्पॉर्टंट द्यायचं नाही, कारण ते फेक क्रॉसओव्हर असू शकतात त्या रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला. तर ते वर्क करेल. आता ते वर्क करणार नाही, तुमचा स्टॉप लॉस हिट करेल. एक कंडिशन आहे ती लक्षात ठेवा. क्रॉसओव्हर हा लेवलच झाला पाहिजे, तर तो चांगलं तुम्हाला बेनिफिट देईल. समजा आता इथे क्रॉसओव्हर झाला ह्या लेवलला रेजिस्टन्सला, तर आपला इथे एंट्री होईल आणि हा आपला पुढचा रेजिस्टन्स आपला टार्गेट असणार आहे. नाहीतर तुम्ही पेशन्स असेल तर तुम्ही तेवढं वेट करू शकता, तुम्हाला चांगला बेनिफिट भेटू शकतो. आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन वगैरे काही पाहायची गरज नाही. फक्त क्रॉसओव्हरवरती लक्ष द्या आणि आपल्या लेवलवरती. लेवलला क्रॉसओव्हर झाला की तुम्ही बिंदास एंट्री घेऊ शकता. 70 to 80% सक्सेस रेशो आहे या स्ट्रॅटर्जीचा. आणि मी यूज करतो ही स्ट्रॅटर्जी, माझ्या अनुभवावरून मी सांगतोय. क्रॉसओव्हरला आता तुम्हाला बॅक साईडला जाऊन दाखवतो. बघा इथे दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज जवळजवळ आहे, तर इथे मार्केट साईडवेज आहे. आणि जेव्हा इथे क्रॉसओव्हर झाला खालच्या साईडला, तेव्हा बघा कशी मुवमेंट दिली चांगली मार्केटने. असं तुम्ही बॅक टेस्ट करून पाहू शकता. मी बोलतोय म्हणून तुम्ही ही स्ट्रॅटर्जी अप्लाय करू नका. बॅक टेस्ट करून पहा. हे पहा, इथे क्रॉसओव्हर झाला, इथे तुमची एंट्री झाली, ह्या कॅन्डलला स्टॉप लॉस लागला. स्टॉप लॉस पण तुमचा छोटा लागतो. हे टार्गेट तुम्हाला चांगलं देतं, रिस्क रिवॉर्ड तुम्हाला चांगलं देतं मार्केट. बघा इथपर्यंत तुम्हाला टार्गेट भेटलं. अजून तुम्हाला दाखवतो, हे पहा, इथे पहा. आता इथे पण एक रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे एक. या रेजिस्टन्सला क्रॉसओव्हर झालेला आहे बघा खाली. त्या रेजिस्टन्सला टच होऊन मार्केट इथून फिरला खाली आणि इथे क्रॉसओव्हर दिलेला आहे आपल्याला या कॅन्डलला. आणि इथून किती तुम्हाला रिस्क रिवॉर्ड दिलं बघा मार्केटने. ऑलमोस्ट इथं आपली एंट्री झाली. रेड कॅन्डल पर्यंत आपण घेऊया. पहा स्टॉप लॉस तुमचा बघा कितीचा लागला, 14 रुपयाचा तुमचा स्टॉप लॉस लागला. आणि रिवॉर्ड बघा, पहा किती मार्केटने दिलं. 221 पॉईंट तुम्हाला इथे मार्केटने रिस्क रिवॉर्ड दिलेलं आहे. 221 पॉईंटचं तुम्हाला इथे मार्केटने. हे पहा इथे पण रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्सच्या इथे क्रॉसओव्हर केला मार्केटने आणि एवढा तुम्हाला रिवॉर्ड दिलेला आहे. फक्त कंडिशन एकच आहे की क्रॉसओव्हर तुमचा एक तर सपोर्टला तरी झाला पाहिजे किंवा रेजिस्टन्सला झाला पाहिजे किंवा सपोर्टला झाला पाहिजे. ही एक कंडिशन आहे त्याच्यामध्ये. तर ते पाहून तुम्ही एंट्री एक्झिट करू शकता. मार्केट ही स्ट्रॅटेजी तुम्हाला चांगलं रिस्क रिवॉर्ड मिळवून देऊ शकते. ही एक स्ट्रॅटेजी आणि डिमांड सप्लाय झोन, अशा मी दोन स्ट्रॅटेजी यूज करतो मार्केटमध्ये. सपोर्ट रेजिस्टन्स तर तुम्हाला समजलं असेल कसा ड्रॉ करायचा. क्लोजिंग मार्केट पासून जे आजचं क्लोजिंग आहे मार्केटचं,
तिथून वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला पहिला स्विंग कुठे झाला ते फाइंड करायचं. तुम्ही बॅक टेस्ट करून पहा. मी सांगतोय म्हणून यूज करू नका. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी कोणती स्ट्रॅटेजी असेल ते पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी सांगते म्हणून तुम्ही अप्लाय करू नका. बॅक टेस्ट करून पहा. तुम्हाला जर योग्य वाटली तर तुम्ही यूज करा आणि शक्यतो थोडं स्टडी करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्हाला मार्केटचा व्ह्यू फाइंड करायची गरज नाहीये. ऑप्शन चेन बघायची गरज नाहीये. मार्केटची मुवमेंट बघायची गरज नाही. फक्त क्रॉसओव्हर वरती लक्ष ठेवायचं तुम्हाला. आपल्या लेवलला जर क्रॉसओव्हर होतोय सपोर्टला किंवा रेजिस्टन्सला बिंदास तुम्ही एंट्री करू शकता. सिंपल आणि इझी स्ट्रॅटर्जी आहे. तुमचं आतापर्यंत जे काही लॉस झाला असेल ते तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पूर्ण कव्हर करून देईल. तर ही होती माझी एक सिंपल स्ट्रॅटर्जी. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.